मुलांसाठी आजची ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. कधीतरी ना मुलांना चपाती आणि राईस खायचा खूप कंटाळा येतो. मग त्यावेळी आता मुलांसाठी काय वेगळं बनवायचं? तर त्यापेक्षा ना तुम्ही हे चपाती आणि राईसपासून तयार होणारे थालीपीठं नक्कीच बनवू शकता. बनवायला अगदी सोपे आणि मुलांना कळणार सुद्धा नाही, की तुम्ही हे कशापासून बनवले आहे. भरपूर भाज्यासुद्धा टाकल्या आहे आपण यामध्ये. तर ही रेसिपी ना खूप हेल्दी आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच छान-छान आणि हेल्दी रेसिपीसाठी सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला पटकन रेसिपी सुरू करू. तर मिक्सरच्या भांड्यात एक चपाती मी तोडून टाकली आहे आणि मिक्सरमध्ये आपल्याला फिरवून घ्यायचं आहे. एखाद्या बाउलमध्ये काढून घेऊ. त्याच मिक्सरच्या भांड्यात आपल्याला राईस टाकायचा आहे आणि हा राईससुद्धा अजिबात यामध्ये पाणी वगैरे न टाकता मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचा आहे. आता तुम्हाला जेवढं थालीपीठं बनवायची ना, त्या अंदाजाने चपाती आणि राईस घ्यायचा. तर इथे आपण हे एखाद्या बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे. त्यानंतर यात आपण काही भाज्या टाकूया. तर भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कुठल्याही घेऊ शकता. मी इथे किसलेलं बीट, गाजर आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे. मुलांसाठी ना ही रेसिपी खूप हेल्दी आहे. यामध्ये आपण भरपूर भाज्या टाकल्या आहेत आणि त्याचबरोबर चपाती आणि राईसपासून तयार होणारी ही रेसिपी आहे. आता काही मसाले टाकायचे यामध्ये, तर आवडीनुसार लाल तिखट टाकायचं. थोडीशी हळद टाकली आहे. धणे जिरे पावडर आणि अगदी थोडासा गरम मसाला. मसालेसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करू शकता. एक चिमूटभर आपण इथे ओवा टाकायचा. डायजेशनसाठी ओवा खूप छान असतो. सो थोडासा ओवा टाकायचा आणि टेस्ट पण छान येते पदार्थाला. चवीपुरता मीठ टाकलेलं आहे आणि आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता भात जर तुम्ही खूप गाळ शिजवला असेल तर बाइंडिंगसाठी ना थोडंसं बेसन पीठ टाकायचं. अगदी 2-3 चमच बेसन पीठ टाकलं ना, की हा गोळा मस्त तयार होतो. मी इथे ना भात छान मोकळा-मोकळा शिजवला होता, त्यामुळे मला इथे गरज पडली नाही. तर मी हे असंच व्यवस्थित मिक्स करून गोळा तयार करून घेतला. तर एक बटर पेपर घेतलेला आहे. आता बटर पेपर जर नसेल ना, तर मग एखादा सुती कपडा घ्यायचा आणि तो ओला करून घ्यायचा आणि त्यावर आपल्याला ना अशा पद्धतीने हे थापून घ्यायचं आहे. जसं आपण थालीपीठं थापून घेतो ना, तशाच पद्धतीने आपण हे व्यवस्थित थापून घेऊया आणि व्यवस्थित ते थापून झालं, की बघू शकता मस्त आपलं हे थालीपीठ तयार झालेलं आहे. यावर मी थोडेसे पांढरे तीळसुद्धा लावले आहे. म्हणजे ना हा नाश्ता दिसायलाही छान दिसतो आणि मुलांना खायलासुद्धा छान वाटतं. तर तवा गरम करायचा. यावर भरपूर तूप टाकलेलं आहे मी. मी इथे तूप टाकलंय. तुम्ही बटर किंवा मग तेलसुद्धा वापरू शकता. तूप हे मुलांसाठी हेल्दी असतं, म्हणून मग मी इथे तूप घेतलेलं आहे आणि आपल्याला हे थालीपीठ ना छान तव्यावर दोन्ही साईडनी अलटून-पलटून भाजून घ्यायचं आहे. आता बघू शकता चपाती आणि राईस हा ऑलरेडी आपला शिजलेला असतो. सो आपल्याला ना भाज्या आहेत ना यामध्ये, त्याच व्यवस्थित शिजवून घ्यायच्या आहे. तर गॅस कमी ठेवायचा आणि दोन्ही साईडनी अलटून-पलटून ही थालीपीठं भाजून घ्यायची. आणि बघू शकता मस्त हेल्दी अशी आपली रेसिपी तयार झालेली आहे आणि तुम्ही मुलांना खायला दिली ना, तर त्यांना अजिबात कळणार नाही, की तुम्ही ही कशापासून बनवली आहे. तर दहीबरोबर किंवा टोमॅटो केचपबरोबर तुम्ही मुलांना हे खायला देऊ शकता.